लोहारा येथे शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना दिली मानवंदना। भीमा कोरेगावचा इतिहास म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीकाठी झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे, ज्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अल्पसंख्येतील महार सैनिकांनी पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला, ज्याला दलित समाजाच्या स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा विजय मानला जाते आणि हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा होतो। या लढाईच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा केला जातो, जिथे लाखो लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात। लढाईनंतर ब्रिटिश सरकारने महार सैनिकाच्या सन्मानार्थ 75 फुटी विजयस्तंभ उभारला, ज्यावर शहीद सैनिकांची नावे कोरलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले। भीमा कोरेगाव स्तंभावरील नावे ही 1818च्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या महार सैनिकांची आहेत, ज्यात सिद्धनक महार यासारख्या नायकांचा समावेश आहे आणि स्तंभावर एकूण 49 सैनिकांची नावे कोरलेली आहेत, ज्यात महार रेजिमेंट मधील सैनिकांचा अभिमानपूर्ण उल्लेख आहे। ही नावे ब्रिटिश सैन्याच्या शौर्याची आणि पेशव्यांच्या वर्चस्वाला दिलेल्या प्रतिविरोधाची साक्ष देतात, ज्यामुळे हा स्तंभ दलित आणि बहुजन समाजासाठी अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक बनला आहे। सिद्धनक महार इनामदार या लढाईतील एक प्रमुख महार सैनिक होते, ज्यांच्या नावाचा उल्लेख आढळतो। लोहारा येथे भीमा कोरेगाव स्तंभाची कलाकृती उभारून शूरवीरांना मानवंदना देण्यात आली। यावेळी उपस्थित म्हणून सर्व युवा वर्ग, यशोधरा महिला संघ व गावातील नागरिक उपस्थित होते। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला।